तर गाईज आम्ही आलो आहे घृष्णेश्वरच्या मंदिरामध्ये. तर हे मंदिर छत्रपती संभाजीनगरपासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे हे. भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे हे. तर खूप जास्त गर्दी असल्यामुळे आमचं दर्शन काही होऊ शकत नाही तिथे. तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही जातो आहे बाहेर. तुम्ही घृष्णेश्वर मंदिरला जर आले, टू व्हीलरवर जर आले किंवा फोर व्हीलर घेऊन जर आले तर तुम्ही इकडे गाडी पार्किंग करू शकता. इकडे पार्किंगची सुविधा आहे. इकडे तुम्ही पार्किंगला गाडी लावू शकता. नजारा बघा कशा मस्त खेळत आहे. तर गाईस आता आम्ही घरी पोहोचलोय आणि बनवते मी आता चहा. आपण चाय बनवूया तोपर्यंत. सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं ना. आम्ही तरी सकाळी दूध बिस्किट खाल्ले होते पण कियाच्या पप्पाने तर काहीच नाही खाल्लं सकाळपासून. तर गाईस तुम्ही बघू शकता पिल्लू कशी डॉक्टर खेळतीये. काय आणलं ग तू ते? कोण इंजेक्शन देते? दाखव इकडे बघ. कोण चेक करते? कसं चेक करतात भाऊलीला? तोडलं पण वाटतं ना हे का अगोदर तुटलेलं?
पिलूचा चष्मा डॉक्टर सेट मधला. पिलूच्या पप्पाला लावा आपण चष्मा. वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट. हे तुझं बेबी दाखव का मला. बघू तुझं बेबी किती गोड आहे ग बाई. शोना वेलकम. तुझं आमच्या घरामध्ये तू किती गोड असते. किती छान तुझे टीथ आहे. छान आहे तुझं बेबी. आवडलं मला ते. ठीक आहे. चाय दे, चाय. तर गाईज आपली चाय रेडी आहे. ठीक आहे. तुला चाय प्यायचा का. पिते का चाय. मग देऊ तुला चाय. चल बस. हळू हळू. मी कुठे बसले. कसं झालं चाय. छान. जेवायला काय बनवायचं आज. पोळी भाजी. तर गाईज मनीषला विचारते मी आज जेवायला काय बनवायचं. पोळी भाजी. पण भाजीमध्ये काय बनवायचं. डाळ बनव. डाळ तुरीची डाळ. पनीर वगैरे आणलं असतं. मटर पनीर बनवलं असतं. चाय नाही का पिला तिकडे. तर गाईज आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतेय आणि भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर आजच्या व्हिडिओला काय करा. इकडे बघ. इकडे बघ. लाईक करा.